बाकीच्यांना माहीत असेल नसेल आता तर जगाला सगळ्यांना माहिती आहे, पण मला मी येता जाता कोडावा ग्रुप लिटरली 6-7 वर्ष डेव्हलप होताना बघितलंय. त्यामुळे आज मला तुमच्या बरोबर असल्यामुळे फार आनंद होतोय. आपण सायबर सिक्युरिटीबद्दल बोलत होतो आणि सगळे बोलताना सायबर सिक्युरिटी दोन पार्ट्समध्ये स्प्लिट आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपली ह्युमन बॉडी जसं आपण म्हणतो आजकाल लोक फार काळजी घ्यायला लागले कोविड झाल्यापासून, पण ती काळजी जर फक्त एक्सटर्नली घेतली म्हणजे आपण साफ राहिलो, भरपूर काय काय ते ह्युमिडिफायर लावले आणि कॅम्फर लावलं, ते सगळं आपण करतो. पण त्याचबरोबर जर आपण सिगरेट पित राहिलो, झोपलो नाही वेळेवर, खाल्लं नाही, तर आपण तरी सुद्धा त्रास होणारच आहे. मोस्ट सायबर सिक्युरिटी बँकांमध्ये सुद्धा ही एक्सटर्नल आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या एम्प्लॉईना सांगता तुमच्या लॅपटॉपला USB ॲक्सेस देणार नाही, तुम्हाला इंटरनेट ॲक्सेस देणार नाही, फक्त CBS ॲक्सेस देणार. पण तुमच्या फायरवॉलला मात्र लोक USB लावतात, ही चालते. तुमच्या फायरवॉलला लोक लॅपटॉप लावून आतमध्ये घुसून CLI कमांड मारतात, ते चालतं का नाही? फोर्टिनेटने सांगितलं तसं करायचं, पण तसंच करतो. हे याच्यामुळे आज जेवढे अटॅक झाले, ते सर बोलले की जे अटॅक झालेले आहेत मॅक्सिमम अटॅक सोशल इंजिनिअरिंगनी झालेले आहेत. तुमचं नेटवर्क त्यांनी विचार करून हॅक नाही केलंय. जो माणूस आहे ज्याच्याकडे त्या फायरवॉलचा ऍक्सेस आहे त्याला पैसे दिले की तो त्या पेन ड्राईव्ह मधनं काही टाकेल आतमध्ये. ती सर्वात सोपी पद्धत आहे हॅक करायची. काही लोक लावायला लागत नाही, काही नेटवर्क हॅक करायला लागत नाही. ही वर्षानुवर्ष चाललेली आहे, आजकाल जास्तच वाढलेली आहे. त्यामुळे नेटवर्क सिक्युरिटी आपण जे म्हणतो याला दोन पार्ट्समध्ये स्प्लिट केलं पाहिजे. अँटीव्हायरस, एंड पॉइंट सिक्युरिटी, लोकांमध्ये जागरूकता, हा एक भाग झाला. पण त्याहून इम्पॉर्टंट बँकिंगमध्ये तुमचं हार्ट ऑफ द नेटवर्क, तुमचं कोर सिक्युअर करणं हे इम्पॉर्टंट आहे. जसं सर बोलले की तो माणूस बसलेला आणि बोलला की मी आता झोपतोच आहे, मग झोपूनच राहतो, तसं बँकांचं थोडं झालेलं आहे. आम्ही वर्षानुवर्ष असंच करत आलेलो आहोत, आम्ही असंच करत राहणार. पण कॉस्मॉस बँकबद्दल बोललो, आम्ही त्यांना जाऊन भेटलो, आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे सोल्युशन आहे. आम्हाला काय सांगायला माहिती आहे, नाही आम्ही ते US सिस्को वापरतो. म्हणजे पण हॅक झालात ना, नाही पण आता सिस्कोने हॅक झाला तर आम्ही काय करू? लोकांना असं वाटतं की फॉरेन ते सुंदर, आणि आपण त्याच्यावर बोलणार आहोत की फॉरेन ते का सुंदर नाहीये. सो आज नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम काय आहे बँकांना? पहिलं की सायबर थ्रेट्स वाढल्यात, याच्यावर जास्त बोलणार नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्या सायबर थ्रेट्स प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ना खूप सिस्टीम लावत चाललो. हा वेंडर आला, याने सांगितलं हे लाव, तो वेंडर आला त्याच्यानंतर ते लाव, मग सगळं लावत सुटलो. आणि मग ते मॅनेज करायला सर बोलले माणसं नाही आहेत, मग वेंडर सांगतो अरे हे कॉन्फिगरेशन कर केलं, अरे उद्या ते चेंज कर केलं. एका सिस्टीम मध्ये चेंज केलं तर दुसऱ्या सिस्टीम मध्ये रूल्स आहे की नाही माहित नाही, मग तो कॉन्फ्लिक्ट मारतो. मग कोणतरी सांगितलं अरे तुमच्या फायरवॉल मध्ये पॉलिसी आहे ना त्याच्यामध्ये ब्लॉक होते, फायरवॉलची पॉलिसी काढून टाकली. अरे पण ते काढल्याने तुमच्या फ्रेमवर्क मध्ये ऑडिट मध्ये काय प्रॉब्लेम झाला ते नंतर बघू. ते RBI वाले येतील, ते ऑडिटर येतील, ते सांगतील तेव्हा बघू. किंवा हॅक झाल्यानंतर सांगू अरे काय केलं, कोणी केलं माहित नाही, त्यांना डायरेक्ट ऍक्सेस आहे. सगळे लोक ऍडमिन IT@bank.com याच ऍड्रेसने ऍक्सेस करतात. त्यामुळे नक्की कोणी गेलं माहित नाही, त्या आयडीने ऍक्सेस केलं. तो ID 5-10 लोकांकडे. म्हणजे सर म्हणतात ना इकडच्या बँका, मी मुंबईतल्या नॅशनल लेवल मोठ्या बँकमध्ये जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांना म्हटलं तुमचा वायफायचा पासवर्ड होता ते म्हटलं जाऊ दे मला मिळाला. ते म्हणतात कसा मिळाला? म्हटलं काय किती सोपं आहे हॅक करणं तुमचा पासवर्ड. फक्त एक ब्रूट फोर्स तिकडे लिनक्स खाली लावलं, ब्रूट फोर्स इंजिन लावलं, 2 ते 3 मिनिटात पासवर्ड हॅक झाला. पासवर्ड काय होता? बँकचं नाव त्या दिवशीची डेट, हा पासवर्ड होता. हॅक करायला काय वेळ लागतो? काही वेळ लागत नाही. सगळ्या ऑफिसेसमध्ये जा, पासवर्ड असेल असतं. त्या कंपनीचं नाव किंवा त्या डिपार्टमेंटचं नाव त्या दिवशीची डेट किंवा @2025 2024 असं काहीतरी पासवर्ड असतो. हॅक करायला एका सॉफ्टवेअरला काही वेळ लागत नाही. आणि एकदा तुमच्या वायफायमध्ये आलं की तिकडनं पुढे जायला काही वेळ लागत नाही. ट्रस्टेड डिव्हाइस, मॅक ID हे सगळे कॉन्सेप्ट आपल्यासाठी एलियन आहेत. कारण का आपण ते कुठलेही कॉन्सेप्ट वापरत नाही आणि कुठलेही कॉन्सेप्ट करत नाही. आणि त्यामुळे शेवटी तुमचा डेटा जातो. आणि डेटा गेला तर आपण म्हणतो अरे मी तर सिस्को लावलेलं, तर फॉर्टिनेट लावलं, कसं गेलं? याला आपण म्हणतो आपल्याकडे अजूनपर्यंत इंग्रज गेले पण आपल्याला सोडून गेले असं आहे. आपल्याला गोरं ते सुद्धा म्हणजे वेस्ट इज गुड हा एक कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे. की टेक्नॉलॉजी ना ती US मधनं येते, बे एरियामधनं. आपल्याकडे काय बनत नाही.
तिकडचं लावलं म्हणजे बरोबर आहे, सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. पण खरंच तसं आहे का? कारण का जर वेस्ट इज बेस्ट आहे तर सिस्को का हॅक झालं? अख्खी US ट्रेजरी डिपार्टमेंट हॅक झाली. 5 वर्ष डेटा सायफर होत होता सिस्को मधनं. 5 वर्ष. वोल्ट टायफून, सॉल्ट टायफूनची तुम्ही जर केस ऐकली असेल तर 5 वर्ष सिस्को मधनं डेटा हॅक होत होता. फोर्टिनेट फायरवॉल, 0 डेज लॉ, जानेवारीची गोष्ट आहे. जगातल्या सगळ्या फोर्टिनेट फायरवॉल हॅक झाले जगातल्या. आपल्या लोकांना माहिती नाही झाली असेल, माझं चाललेलं बरोबर. 15,000 बेटावर फायरवॉलनं डेटा लीक झाला. वर्षा सिस्को चायना वोल्ट टायफूननी वर्षा एसडीएन अख्खं नेटवर्क झोपवलेलं. 3 दिवस नेटवर्क डाऊन होतं, डेटा रिकवर झालेला नाही. या गोष्टी का होतात? कारण का यांची टेक्नॉलॉजी जी आहे ती जुनी आहे. जसं सर बोलले की ते जुने चालवले 1970s 80s पासून सिस्कोनी जे आणलंय आणि त्या लोकांनी फार चांगलं काम केलं त्यावेळी. पण जग बदललंय आता. त्यावेळी MPLS नेटवर्क होतं, सगळं प्रायव्हेट होतं, काहीच ऍक्सेस नव्हता. आता जग इंटरनेट आहे. तुमची CBS सुद्धा प्रायव्हेट ऍप्लिकेशन मध्ये जाऊन AWS मध्ये बसायला लागली आहे. अर्धे CBS आज तुमच्या क्लाउड मध्ये बसतात. म्हणजे इंटरनेट आहे, शेवटी इंटरनेट आलंच तिकडे. मग तो ऍक्सेस वेगळा आहे. मग तुमचे प्रोटोकॉल चेंज झाले पाहिजेत, तुमची ऍप्लिकेशन चेंज झाली पाहिजेत. पण आपण अजूनही त्या जुन्या पद्धती वापरून नवीन गोष्ट चालवतोय. म्हणजे आपण काय म्हणतो माहिती का, त्या दिवशी मला एखादी जोक मारला की अरे ते हेलिकॉप्टरमध्ये एअरबॅग असतात का? म्हटलं आपण घरी एअरबॅग काय होणार आहे? काय होणार नाही. आपण हेलिकॉप्टरमध्ये एअरबॅग लावून फिरतोय. जुनी टेक्नॉलॉजी अजूनही वापरतोय आपण. ठीक आहे. आणि इंडियन असे अटॅक होत असं नाहीये. आपण फक्त कॉस्मॉस बँक म्हणाला तर तुम्ही लास्टला बघितलं 248 सक्सेसफुल डेटा ब्रीच झालेले आहेत. 248. पब्लिक इन्फॉर्मेशनला येत नाही कारण बँका स्वतःहून सांगत नाही. कारण का डेटा ब्रीच झाली आणि जर ते सांगितलं तर बँकेचं रेप्युटेशन खराब होतं. त्यामुळे बँका सांगत नाही. कॉस्मॉस बँकची ब्रीच समोर आली म्हणून लोकांना कळली. बांगलादेशची जी एक्झाम्पल सरांनी दिली, 3 मिनिटात गेले ते पैसे. 3 मिनिटात ती अमाऊंट गेली. आणि 248 बँका अजूनपर्यंत दिले. 2022 चा डेटा आहे. गेल्या 3 वर्षात त्यानंतर 600 इन्सिडेंट झालेले आहेत. अगदी पेपाल पासून ते HDFC बँक पर्यंत ते SBI पर्यंत. जेव्हा आम्ही SBI रिप्लेस केलं तेव्हा आम्ही त्याला दाखवलं की तुमचा डेटा, तुमच्या प्रत्येक ATMचं ट्रान्झॅक्शन हे चायनाला जातं. DNS रिझॉल्व्ह व्हायला चायना टेलिकॉमला जातो प्रत्येक ATMचा डेटा. आणि जरी तुम्ही SBIचे कस्टमर नसाल, तुम्ही दुसऱ्या बँकेचे कस्टमर असाल, तुम्ही SBI मध्ये ATM कार्ड वापरलं तरी तुमचा डेटा पण जातो. आणि आपल्याला माहिती आहे SBIचे कॅपिलॅरिटी जास्त आहे. त्यामुळे तुमचे कस्टमर SBIचे ATM वापरणं साहजिक आहे. नेट अक्वायरर ऑफ ट्रान्झॅक्शन्स. आणि अक्रॉस सेक्टर आहे. म्हणजे एव्हिएशन म्हणा, रॅन्समवेअर, स्पाइस जेटच्या फ्लाईट्स 4 तास ग्राउंडेड होत्या रॅन्समवेअर अटॅकने. तुम्ही पॉवरमध्ये म्हणा, मुंबईचं ठाण्याचं ब्लॅकआउट होता 10 तास. आता रिसेंटली तुम्ही जर ऐकलं असेल पोर्चुगल आणि स्पेन कम्प्लीट ब्लॅकआउट. 8 तास वीज नव्हती, सिग्नल बंद होते, पोलिसांचे इंटरकॉम्स बंद होते. तुम्ही इमॅजिन करा, उद्या जर लाईट गेली, कुठेही लाईट नाहीये, काय होईल? तुमचा फोन बंद होणार कारण का तुमचा GPS, तुमच्या जनरेटरवरती तुमचे टावर किती वेळ चालणार? 1 तास 1.5 तास. तेही सगळ्या टावर, अर्ध्या टावरमध्ये जनरेटर आहे नाहीये, त्याच्यात डिझेल भरलं होतं नाहीये, UPS इन्व्हर्टर चालतो नाही चालत माहित नाही. पोलीस तुमची यंत्रणा बसणार, तुमचे सिग्नल बंद होणार, तुमच्या फ्लाईट्स बंद होणार. कारण का सगळ्याला एक लिमिट आहे. आपण किती UPS आणि इन्व्हर्टर लावतो याला लिमिट आहे. त्यामुळे पॉवर ब्लॅकआउट इज द बेस्ट वे टू अटॅक अ नेशन. आणि तिकडे सुद्धा भरपूर जर स्पेन, पोर्चुगल सारख्या ठिकाणी अटॅक होऊ शकतात, US सारख्या ठिकाणी अटॅक होऊ शकतात. आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं स्ट्रॉंग नाही अजून, कारण का आपण फॉरेन डिपेंडेंट आहोत सगळ्या गोष्टींना. आणि मग लोक म्हणतात आमच्याकडे MPLS आहे ना, पण प्रायव्हेट नेटवर्क करत आम्ही. आणि मला फार हसायला येतं या गोष्टीचं. कारण का मी 12-15 वर्ष टाटाकॉममध्ये MPLSचं नेटवर्क चालवलं. जेव्हा मला कोणी म्हणतं ना MPLS प्रायव्हेट आहे, तर म्हणतो फायरवॉल कशाला लावली? प्रायव्हेट नेटवर्क आहे ना, प्रायव्हेट नेटवर्कला फायरवॉल कशाला पाहिजे? काढून टाकी फायरवॉल. काय फायरवॉल पाहिजे का? नाही RBI म्हणतं. म्हणजे RBI म्हणतो म्हणून फायरवॉल लावली का? खरं नको आहे फायरवॉल. MPLS हे प्रायव्हेट नेटवर्क नाही. MPLS फक्त तुमच्या राउटर, तुमच्या लास्ट माईल पर्यंत प्रायव्हेट आहे.
तुमच्या सीपी वरनं टेल्कोच्या राउटरवर गेल्यानंतर इट इज अ शेअर्ड नेटवर्क, नॉट शेअर्ड ऑनली अमॉंग्स MPLS, शेअर्ड ऑल इंटरनेट ट्रॅफिक. जगातला एक टेल्को दाखवा ज्याचं MPLS नेटवर्क हे कम्प्लीट L1 लेवलला प्रायव्हेट आहे, कोणाचंही नाही. तो फक्त लेबल लावतो, नेक्स्ट राउटरला देतो, नेक्स्ट राउटर लेबल बदलतो, दुसऱ्याला देतो. इट इज लाईक सेइंग की माझा एक प्रायव्हेट रस्ता आहे, त्या रस्त्याच्या बाहेर मी दार बसवलाय, पण मी जर त्या रस्त्यात घुसलो तर मला सगळा डेटा मिळतो, कारण का आतमध्ये लेबल नाहीये. मग मी कुठली गाडी उडून काही करू शकतो. सो MPLS म्हणून सिक्युरिटी आहे हे आजच्या जगात तर व्हॅलिडच नाहीये. बरं, तुमचं AWS क्लाउडमध्ये बसलंय, कुठून तरी इंटरनेटला टच होतच आहे, AWS ला चाललाय तुम्ही, मग त्याचं काय? सो MPLS ही सिक्युरिटी नाहीये आजच्या जगात, तर नक्कीच नाहीये, कारण तुमची डिजिटल बँकिंग आहे, ते पोर्टल एक्सपोज आहे, तिकडे कुठे MPLS आहे? सो MPLS आहे म्हणून सिक्युरिटी आहे हे चुकीचं आहे. आणि बरं, जरी तुम्हाला MPLS वर श्रद्धा असेल तुमच्या टेल्कोवर, तर टेल्कोज हॅक होत नाही आहेत का? तुमचे टेल्कोजच हॅक होत आहेत. BSNL, तुमचं T-Mobile, अख्खं US टेलिकॉम, AT&T वगैरे सगळे हॅक केलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही टेल्कोवर श्रद्धा बसला असाल की बाबा तो माझं हॅकिंग प्रिव्हेंट करेल, तर ती श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे, ते होणार नाही. तुमची नेटवर्क सिक्युरिटी ही तुमच्या हातात आणि तुमच्या टेक्नॉलॉजी असली पाहिजे, दुसऱ्यांच्या भरोश्यावर नाही. म्हणून जे बोलले वेंडर डिपेंडन्सी फक्त सीरियस नाही आहे. आज तुमचे बाकीचे वेंडर किंवा टेल्कोज तुम्हाला जे सांगताय ते तुम्ही इव्हॅल्युएट करताय का की हे खरंच तसं आहे का? पण तिकडे ॲज युजल बेस्ट इज बेस्ट सिंड्रोम आहे. सिस्को म्हणतोय ना तो कन्सल्टंट मग असणार बरोबर, आपण नाही इव्हॅल्युएट करत, तो म्हणतोय म्हणून असेल. मग RBI काय विचारलं, त्याला बरोबर विचारायला काय झालं सांग. सो नेटवर्क हॅकिंग हे बेसिकली 3 गोष्टी मी आज इम्पॉर्टंट आहेत. एक तर सर बोलले तुम्ही डायरेक्ट डिव्हाइसला लॉग इन दिला आणि तो IT डिपार्टमेंट @ काहीतरी असला की संपलं. तो लॉग इन ID पासवर्ड ज्याच्याकडे पण आहे तो तुमच्या फायरवॉलचा ऍक्सेस करू शकतो. सगळ्या फायरवॉलला CLI आहे, तुम्हीच दिलाय, तुमच्या RFP मध्ये तुम्ही लिहिता. एक USB पोर्ट नाही, VGA पोर्ट पण पाहिजे का? तर मग तिकडे मॉनिटर लावावा लागतो ना. म्हणजे बाबा स्वतःचा लॅपटॉप पण आणू नकोस, VGA पोर्ट पण देतो, स्क्रीन पण देतो, तिकडेच बस, तिकडे हॅक कर. आणि मला वाटतं काय फायरवॉलचा फिजिकल ऍक्सेस मिळेल कसा? अहो इकडे मनी हाईस्ट हे ते बघा, लोक बँकांमध्ये घुसून वॉल्ट चोरत आहेत. तुम्ही तुमच्या टाळ्याच्या मागे लावलेली फायरवॉल लोक ऍक्सेस नाही करू शकत असं वाटते का तुम्हाला? डेटा सेंटर फार सिक्युअर आहे. डेटा सेंटर मधलं तुमचं बँकेचं ऍक्सेस कार्ड बनवणं, डुप्लिकेट करणं आज किती सोपं आहे सगळ्यांना माहिती आहे. शेवट पोरग आज प्रिंटर, चांगल्या क्वालिटी प्रिंटरवर इकडे नोटा छापतायत. ऍक्सेस कार्ड ID बनवणं आणि सांगणं मी बँकेचा एम्प्लॉई, मला आज जाऊ दे, काही मुश्किल नाही आहे. त्यामुळे तुमची फायरवॉल जर फिजिकली तुम्ही मला ऍक्सेस करू शकत नाही तर प्लीज थोडं नेटफ्लिक्सवर सिरियल्स बघण्याची गरज आहे की चोऱ्या कशा होतात. दुसरं इनसायडर ऍक्सेस. जसं मी म्हटलं, जर IT डिपार्टमेंट @ हाच पासवर्ड असेल तर मग काय गरज पडत नाही. मग किती रोल बेस्ड ऍक्सेस लावा, काही लावा, कोणी केलं कळणार नाही. त्यामुळे तुमच्या जर रोल बेस्ड ऍक्सेस नसेल, तुम्ही जर डिफाईन करत नसाल की हा युजर आहे, हा ना टेलर आहे, याला माझ्या IT काय ऍक्सेस करायची गरज नाही, याला ऍक्सेसच नाही आहे, त्यांनी IT डिपार्टमेंट चा ID वापरला तरी सुद्धा ऍक्सेस मिळणार नाही त्याला, कारण त्याच्या मशीनमधलाच ऍक्सेस नाही आहे. तो ऍक्सेस फक्त त्याच मशीनमधनं आहे, तो फक्त बँकेच्या नेटवर्कच्या त्या ब्रांचमधनं, त्या लोकेशनमधनंच आहे, दुसरीकडनं कुठं नाहीच आहे. गरज काय? बरं, बँका सॅटर्डे संडेला बंद असतात, तुमचं नेटवर्क बंद असतं का? असायला पाहिजे ना. बँक बंद आहे, मग समजा कोणी ट्रान्झॅक्शन मारत असेल बँकेच्या नेटवर्क मधनं सॅटर्डे संडेला, तर ते गेलं नाही पाहिजे थ्रू. का गेलं पाहिजे? पण आपण ते बघत नाही. सो याला रोल बेस्ड ऍक्सेस, टाइम बेस्ड ऍक्सेस असणं गरजेचं आहे. आम्ही बऱ्याचशा बँकांमध्ये जेव्हा बँक हॅक झाल्या तेव्हा मी इम्प्लिमेंट केलेलं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक विचारू शकता, त्यांना आम्ही हे करून दिले. फक्त सकाळी 10 ते 9 ते 7 ते 7च त्यांचं नेटवर्क चालतं, त्यानंतर सीरियस ऍक्सेस बंद होतो. हवा असेल तुम्हाला ऍक्सेस एक्सेप्शनल बेसिसवर तुम्ही अप्रुव्हल फ्लो टाका, परमिशन द्या. IT डिपार्टमेंट म्हणतं कुठल्या युजरला हवा आहे, कुठल्या मशीनवर हवा आहे, किती वेळासाठी हवा आहे. संडेला सकाळी तो 10 ते 11 येणार आहे, बरं ठीक आहे, 10 ते 11 ऍक्सेस देतो या युजरला, या मशीनवरनं, तेवढाच ऍक्सेस आहे, बाकी ऍक्सेस नाही त्याला. फायनल गोष्ट, अजूनही सगळे जुनी आर्किटेक्चर वापरत आहेत, अख्खं जग API वर चालतंय, पण आपण अजूनही L3 ऍक्सेसवर चालतोय.
तुमच्या राउटरचा, तुमच्या मशीनचा सगळ्याचा एनी डेस्क ऍक्सेस तुम्ही बिनधास्त धडधडीतपणे देता लोकांना. तो एनी डेस्क ऍक्सेस घेतल्यानंतर दुसऱ्या साईडला कोण बसलाय आणि त्याचं मशीन सिक्युअर आहे की नाही हे तुम्ही बघत नाही. तो थर्ड पार्टी कन्सल्टंट असेल, तो तुमच्या नेटवर्कच्या बाहेर बसला असेल. जर तो कन्सल्टंट असेल तो तुमच्या नेटवर्कच्या बाहेर आहे. तुम्ही त्याला एनी डेस्क ऍक्सेस देता तुमची फायरवॉल, तुमचा राउटर कॉन्फिगर करायला. तुमचं सगळं नेटवर्क सिक्युअर आहे, त्याचं मशीन सिक्युअर आहे का? काय माहिती. त्यामुळे जर तुम्ही अजूनही बॉक्समध्ये लॉग इन करता तर हे फार डेंजरस आहे. जग एपीआय कडे गेलेलं आहे. तुमचं युपीआय आहे, तुमची सगळी ट्रान्झॅक्शन एपीआय वर चालतात. एपीआयचा फायदा काय? एपीआय तुम्हाला कधी मशीनमध्ये लॉग इन नाही करू देत. एपीआय म्हणतं हा डेटा या फॉर्मॅटमध्ये मी एक्सेप्ट करणार, बाकी काही करणार नाही. त्यामुळे इट इज अ मोर सिक्युअर इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणून तुमचा भारत पे पासून ते युपीआय पासून सगळे एपीआय वापरतात. पण बँक अजूनही एलटी ऍक्सेस वापरतात. अजूनही तुम्ही सिस्कोच्या राउटरमध्ये लॉग इन करून ते काम करता. सो लॉस किती होऊ शकतो? त्यांचं फार थोडं नुकसान झालेलं आहे, पण बँकांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. एक ऑन अन ॲव्हरेज $16 मिलियन जातात एका हॅकमध्ये. कन्वर्ट करा 100 करोड 100-200 करोड चालत हे ॲव्हरेज आहे. एका हॅकमध्ये तेवढे पैसे जातात. त्यामुळे सध्या ना ते छोट्या बँकांच्या मागे जात नाही. ते विचार करा 200 करोड येतील का, तो छोट्या बँकांच्या मागे जातो. पण कसं होतं, मोठा चोरला छोटा चोर असतो, छोट्या चोरला छोटा चोर असतो. तो मोठा या मला 15-20 करोड मिळाले खूप झाले. आणि इकडे काही जास्त मेहनत पण करायला लागणार. छोटी बँक आहे, हॅक केली 15-20 मिळाले खूप झाले. त्यामुळे हे होणार आहे. झालं नाही आहे, कॉस्मॉस झाली, आपण पूछत आहे कॉस्मॉस झाली, मला काय झाली. पण हळूहळू लोक खाली येणार. सो नेट आजच्या वेळेला तुमचं कॉस्ट खूप जास्त आहे रन करायच्या. कारण सिस्को 48 काय तुमच्याशी निगोशिएट करत ही प्राइस घ्यायचं ते घ्यायला जा. तरीही तुम्ही वल्नरेबल आहात. ती मॅनेज करायची कॉस्ट आहे. कारण इधर आयटी कन्सल्टंट्स पाहिजे ते मॅनेज करायला, थर्ड पार्टी, किंवा तुमच्याकडे रिसोर्सेस पाहिजे, मग ते सर्टिफाईड पाहिजे. या सगळ्यामुळे तुमची कॉस्ट वाढते आणि तरी सुद्धा तुम्ही वल्नरेबल आहात. तुमच्या अटॅक काही थांबत नाही. सो सिनर्जी हे सगळं करून आम्ही 2010 पासून या फील्डमध्ये आहोत. आणि 2010 पासून आम्ही मेक इन इंडिया प्रोडक्ट आणि मेक इन इंडिया कंपनी बनवायचा प्रयत्न करतोय. आम्ही सगळा कोड बॉटम्स अप इंडियामध्ये दिलाय. आम्ही 2010 मध्ये सुरू झालो सिक्युरिटी मधनं. 2016 मध्ये आम्ही एसडीआय लॉन्च केलं. 2021 मध्ये एअरटेलने आमच्यात इन्व्हेस्ट केलं. सो एअरटेल आमचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. त्यामुळे एसबीआय एक नाव आहे, पण एअरटेल ही आमचं स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर आहे. आणि फुल स्टॅक आहोत. म्हणजे राउटिंग पासून फायरवॉल पासून तुमचं मॅनेज वायफाय टू लॅन मॅनेजमेंट. सर बोलले की तुमच्या कुठल्या मशीनमधनं कोणी काय नेट फ्लो ऍक्सेस केला तो सुद्धा तुम्हाला एकाच डॅशबोर्डमध्ये दिसतो. त्याचा रिपोर्ट निघतो. तुम्ही रिस्ट्रिक्ट करू शकता रोल बेस्ड ऍक्सेस. 2023 पर्यंत आम्ही जवळ 100 बँका करत होतो, म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक्स. आणि आम्ही आमच्या टेक्नॉलॉजीवर पेटेंट फाईल केलं आहे. सो इट्स नॉट जगातल्या फ्यू कंपनीज इन इंडिया जे स्वतःच्या टेक्नॉलॉजीवर पेटेंट फाईल करतात. कारण अर्ध्या कंपन्या तिकडचं चोरून आणून करतात. जसं मी नेहमी म्हणतो, झोमॅटो काही ऑरिजिनल कॉन्सेप्ट नाही आहे. US मध्ये वगैरे भरपूर चाललेला कॉन्सेप्ट आहे. झेप्टो ऑरिजिनल नाही आहे. तुम्ही आजच्या ज्या 15-20 मोठ्या कंपन्या आहेत त्या जर बघितल्या इंडियामध्ये टेक्नॉलॉजीला कुठल्याही ऑरिजिनल नाही आहे. सगळ्यांनी तिकडचे कॉन्सेप्ट इकडे आणले. स्वस्त हा व्हॅल्यू प्रपोजिशन आहे त्याचं इकडे. आमचं व्हॅल्यू प्रपोजिशन स्वस्त नाही आहे. पैसे वाचवणं आहे पण स्वस्त नाही. सो आम्ही स्वतःची टेक्नॉलॉजी स्वतः बनवली आहे. इंडियाच्या चॅलेंजेससाठी बनवली आहे आणि नवीन एजच्या चॅलेंजेससाठी बनवली आहे. आणि त्याचा मोजमाप हा आहे की 2024 मध्ये आम्ही एसबीआयचे 15,000 लोकेशनचा डील जिंकलो. ICICIचे 500 ब्रांचेस आम्ही चालवतो. सॉफ्टवेअर डिफाईन्ड ब्रांच म्हणतो आम्ही त्याला, जिकडे त्यांचं कम्प्लीट राउटिंग, मॅनेज वायफाय आणि स्टेटफुल फायरवॉलची सिक्युरिटी आमच्याकडे जाते. बाकी त्याच्याकडे क्लाउड बेस्ड फायरवॉल ऑफकोर्स IS केलं. पण बाकी ती अख्खी ब्रांच आमच्या नेटवर्कवर चालते. एसबीआयनी जेव्हा आम्हाला इव्हॅल्युएट केलं तेव्हा सिस्को वर्सा 14 टीगाने इव्हॅल्युएट केलं. आणि आम्ही एसबीआय 2 सिमवर चालवतो. MPLS 2 M2M सिमवर चालवतो. आणि M2M सिम हाही कॉन्सेप्ट एक न कळलेला कॉन्सेप्ट आहे लोकांना. M2M सिम हे इंटरनेट सिम नाही आहे. ते ओपन इंटरनेटवर नाही चालत. त्याचं प्रायव्हेट सेगमेंटेड नेटवर्क असतं. M2M सिम मध्ये तुम्ही फक्त 95 IPs किंवा डोमेन्स व्हाईटलिस्ट करू शकता. जेव्हा गव्हर्नमेंट काश्मीरमध्ये सुद्धा इंटरनेट बंद करतं, M2M सिम बंद नाही होत. ते सेपरेट नेटवर्क आहे. म्हणून एसबीआयची 15,000 ATM अगदी काश्मीरच्या कोपऱ्यापासून ते अंडमानपर्यंत 2 सिमवर चालतात. कुठेही फ्लॉ येत नाही. त्यांचा अपटाईम आम्ही लास्ट बघितल्यावर 99.3% अपटाईम आहे. तो शेवटचा 0.7% सुद्धा
ATM मशीन डाऊन झालं, पॉवर गेली, झाडू मारण्यामध्ये नॅट केबल काढली, असल्या प्रकारामध्ये जातो. आणि लोक झिरो टच म्हणतात आणि 3100 साईट 504 सिटीजमध्ये 72 तासात इम्प्लिमेंट केली. ती SBIचा मॅन्डेट होता ना 7 दिवसात चेंज करून हवं होतं, कारण त्या जुन्या वेंडरमधनं मायग्रेट व्हायचं होतं, पण त्यांना डाऊन टाईम नको, आउटेज नको होता. आम्ही 72 तासात त्याला पुश करून दिले. फ्रायडे रात्री सुरू केले आणि सोमवारी संध्याकाळी संपवले. त्यामुळे आम्हाला इम्प्लिमेंटेशनला सिस्को L3 इंजिनियर लागत नाही, कारण बॉक्सला लोकल GUI नाहीये, लोकल CLI पण नाहीये. बॉक्स फक्त लावायचा असतो, पॉवर ऑन करायचं, लॅम्प केबल टाकायची असते, एवढंच काम. सो 3 गोष्टी ज्या आम्ही वेगळ्या करतो. आमची टेक्नॉलॉजी आम्ही एम्बेडेड लिनक्स आणि C वापरतो. सो जो काय कोड आहे तो चिप लेवलला एम्बेडेड आहे. इट इज नॉट अन ओपन ऑपरेटिंग सिस्टम. बाकी सगळे लोक Ubuntu किंवा असे फुल OS वापरतात, कारण त्या OS मधनं डिराईव्ह करतात. त्यामुळे जेव्हा 0 डे अटॅक येतो, जेव्हा 0 डे व्हल्नरेबिलिटी येते, तेव्हा ती त्या बॉक्समध्ये येते. तुम्ही वापरत असाल ते फीचर, पण ती व्हल्नरेबिलिटी बॉक्समध्ये येते. आमच्या केसमध्ये येत नाही, कारण का आमचं कोडच OS नाहीच आहे, ते एम्बेडेड लिनक्स फ्रेमवर्क आहे. मला एक डॉट जरी चेंज करायला मला कोड परत चिप लेवलला बंद करावं लागतं. त्यामुळे त्याचा ऍक्सेस मिळणं पॉसिबल नाही आहे. लोकल GUI नाही आहे, लोकल CLI नाही आहे. आम्ही लोकांना नेहमी सांगतो, तुम्ही आज या जगातले कुठले SDN बॉक्स मला माझ्या लॅबमध्ये पाठवा, मी तुम्हाला त्याच्या OS मध्ये घुसून दाखवतो. सोपं आहे, तुम्ही घुसू शकाल. आणि मोस्ट प्लेयर्स बाकीचे जे मेक इन इंडिया म्हणतात ना, त्यांच्या बॉक्समध्ये घुसल्यानंतर जेव्हा तुला बूट करतो ना, पहिला एक मस्त चायनीज लोगो येतो, कारण ते त्याचं कोर OS आहे, त्याच्यावरती स्क्रूड्रायव्हर फिट केला, म्हणजे स्क्रूड्रायव्हर टेक्नॉलॉजी. कारण त्याला जे लोक मेक इन इंडिया म्हणतात ना, हे SBIने इव्हॅल्युएशन केलंय, त्यांना मला तुझा कोड उघडून दाखव आणि तुझा कोड लेवलला मॉडिफाय करून दाखव. नाही करत ते. GUI दाखवतात, कोड लेवलचा ऍक्सेस नाही त्याच्याकडे, कारण की तो कोड बाहेरनं आलेला आहे. आज एवढं मेक इन इंडिया सेमी कंडक्टर लेवलला मेक इन इंडिया का चाललंय? कारण का तुम्ही GUI लेवलला बरंच काही करू शकता, पण तुमच्या चिपमध्ये जर बॅकडोर असेल, जर बायोस लेवलला तुमचा बॅकडोर असेल, तर तुम्ही वरती UI लेवलला काय पण करा, मी चिप लेवलवर डेटा काढतोय, तुमच्या कर्नलमधनं डेटा काढतोय. आम्ही SBIला प्रूव्ह केलेलं आहे की तुमच्या बॉक्सचा रिमोट ऍक्सेस घेऊन रिमोटली चायनामध्ये बसून फॉर्मवेअर अपडेट होऊ शकतो. तुम्हाला न कळता तुमचा बॉक्स मल्टीकास्ट करतो, तुम्हाला न कळता, कारण का चिप लेवलला कोड आहे. तुमच्या अलर्ट्स बिलर्ट्स मध्ये कुठेच येणार नाही. IP ऍड्रेस कॉन्फिगर चिप लेवलला आहे, तो GUI मध्ये कुठे दिसणार नाही. तुमच्या CLI कमांड मारणारच तो म्हणणार आहे की मला नाही आहे. सो हा प्रॉब्लेम, म्हणून आज एवढा फोकस आहे मेक इन इंडिया चिप्स. आपली अख्खी मिलिटरी आज म्हणते की मेक इन इंडिया चिप्स पाहिजे, आम्हाला चायनीज चिप्स नाही वापरायचे. आपण म्हणतो आज की तायवान, पण ते काय तायवान चायना कधी तरी एकत्र होतील आणि कधी काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला चिप्समध्ये डिपेंडन्स असणार, सेमीकंडक्टरला डिपेंडंट का असलं पाहिजे अवलंबित, हे त्याच्यामुळे. दुसरी गोष्ट प्राऊडली मेक इन इंडिया, ते सर बोललेच की जर SBI मध्ये टिक मार्क झालेला आहे तर बाकी कुठे फारसा विचार करायची गरज नाही आहे. त्यांनी आम्हाला डेटा डायोड काय करतो, TCP प्रोटोकॉल ब्रेक करून त्याला UDP म्हणून वन वे ट्रॅफिक करतो. डेटा डायोड कुठे यूज होता? डेटा डायोड बेसिकली यूज होता जिकडे तुम्हाला एअर गॅप नेटवर्क पाहिजे. फॉर एक्झाम्पल आम्ही आर्मी आणि डिफेन्स CRPF आणि BSF बरोबर काम करतो, तिकडे ते लोक डेटा डायोड वापरतात. का वापरतात? कारण का त्यांच्याकडे सुद्धा शेवटी व्हायरस, अँटीव्हायरस आहे. अँटीव्हायरसची सिग्नेचर जेव्हा ऍक्सेस करतो, ट्रेडिशनली आपण काय करतो, आपण त्या सिग्नेचरच्या पोर्टलला जातो आणि तिकडनं जो तुम्ही रिक्वेस्ट पाठवतो आणि रिक्वेस्ट येतो. इकडे डेटा डायोडमध्ये ते काय म्हणतात की वन वे फक्त तिकडनं ट्रॅफिक येऊ शकतं ऑफ द सिग्नेचर, पण तिकडनं काही बाहेर जाऊ नाही शकत. सो दॅट लिंक कॅनॉट बी यूज टू हॅक. ट्रेडिशनल फायरवॉल काय बघते, ट्रेडिशनल स्टेटफुल फायरवॉल फक्त हे बघते, मी IP ऍड्रेसला पाठवलं त्याच IP मध्ये रिस्पॉन्स येतो का, एवढंच बघते. मध्ये जर IP स्पूफिंग झालं असेल, मध्ये जर मल्टीकास्टिंग झालं असेल, ते फायरवॉलचं होणं काम नाही. डेटा डायोड ती संभावनाच ठेवत नाही. डेटा डायोड काय म्हणतो, परत डेटा घेणारच नाही, मी डेटा देणारच नाही, वन वेज डेटा देणार, इधर देणार किंवा घेणार. बँकांमध्ये फायरवॉलमध्ये डेटा डायोडची गरज आहे का? एका ठिकाणी गरज आहे फक्त, विच इज युअर DC to DR. DC to DR मध्ये तुम्ही डेटा डायोड लावू शकता, सो दॅट तुमचं जे सिंकिंग आहे त्या तुमचं सिंकमुळे हॅक होणार नाही. फॉर एक्झाम्पल एका बँकेची केस झालेली आहे,
मोठी बँक आहे, नाव नाही सांगतात, 750 करोड गेले त्यांचे, ज्याच्यात आजच्या घडीला सुद्धा डीसी आणि डीआर दोन्हीची कनेक्टिव्हिटी बँक्स एकत्र करून ठेवतात. म्हणजे डीसी गेलं की डीआर वर फेल होणार, ती चुकीची पद्धत आहे. आम्ही नाही रिकमेंड करत. आता बँका इन्सिस्ट करतात म्हणून आम्ही त्याला एक बटन देतो की बाबा तू ऑन ठेव नाही तर ऑफ ठेव. आमचा कॉन्सेप्ट आहे की डीसी आणि डीआरची कनेक्टिव्हिटी एकत्र नसली पाहिजे. तुमचा डीसी फेल झाला डीआरची कनेक्टिव्हिटी का? इट इज वल्नरेबल. तुमची डीसी डीआर जर एकत्र असेल तर मी तुमचं डीसी डाऊन करून एक डीआर ट्रान्झॅक्शन आणि डीसी आउट करेल. तुमचा सिंक होणार नाही. तुमच्या नंतर कन्सॉलिडेशन मध्ये तुम्हाला कळतं. आणि ही वल्नरेबिलिटी यूज झालेली आहे मोठ्या बँकमध्ये. डेटा डायोड इथे काय काम करतो? तुमचा जो डेटा सिंक आहे तो तुम्ही म्हणता तो डेटा सिंक वन वे आहे. डीसी टू डीआर जाऊ शकतो, डीआर टू डीसी नाही येऊ शकत. डीआर टू डीसी याला वेगळा डेटा डायोड आहे. सो सेम लिंक मधनं तुम्ही दोन्ही डायरेक्शनला नाही येऊ शकत. तो डेटा डायोडचा कन्सेप्ट आहे. बँकांमध्ये अजूनपर्यंत इम्प्लिमेंटेशन झालं नाही. IDBI इज डुईंग अ टेस्ट ऑफ द डेटा डायोड. पण अजूनपर्यंत कोणी इम्प्लिमेंट केलं नाही. पण त्यांना आम्ही बेटर वे सांगितलंय कारण डेटा डायोड इज अ कॉस्टली प्रोडक्ट. डेटा डायोडची किंमत 50-60 लाख जाते एक डायोडची, म्हणजे एका पेअरची. आम्ही फायरवॉलमध्ये MPMD म्हणून एक कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट केलाय, मल्टीपाथ मल्टी डायरेक्शन. त्याच्यात आम्ही काय करतो? आम्ही फोर्स करतो ट्रॅफिकला एका वॅन लिंक मधनं जायला आणि दुसऱ्या वॅन लिंक मधनं परत यायला. फोर्स करतो त्याला. सो TX आणि RX वेगळा येतो. So it achieves the same purpose as our data diode, which means if your link is hacked, someone will only get the TX or the RX, but won't be able to correlate the two. In a way, लोक म्हणायचे असिमेट्रिकल राउटिंग आहे का? पण असिमेट्रिकल राउटिंग आणि MPMD मध्ये फरक आहे. असिमेट्रिकल राउटिंग लिंक फेल झाल्यावर आम्ही इकडे लिंक ऍक्टिव्ह असताना सुद्धा एन्श्योर करतो की दुसऱ्या लिंक मध्ये. सो दॅट इज ऑन डेटा डायोड. टिपिकली आज डेटा डायोड कुठे यूज होत आहेत? डिफेन्स मध्ये डेफिनेटली पॉवर सेक्टर मध्ये यूज व्हायला लागले. स्कॅडा मध्ये त्यांच्या ट्रान्सफॉर्मर टू सेंट्रल ऑफिसला ट्रॅफिक आणण्यासाठी ते लोक डेटा डायोड वापरतात. सो दॅट देयर इज नो रिव्हर्स पार्ट टू हॅक इट. बँकांमध्ये अजूनपर्यंत मेजर इम्प्लिमेंटेशन ऑफ डेटा डायोड मी बघितलेलं नाही. पण डेटा डायोडवर आम्ही अजून एक प्रोडक्ट आहे लिंक गार्ड विच एन्क्रिप्ट्स एनी लिंक. जसं आपण म्हणतो P2P सेफ आहे, P2P पण सेफ नाही आहे. टॅपिंग पॉईंटला टॅप केलं तर डेटा मिळू शकतो. लिंक गार्ड एन्क्रिप्ट्स एनी P2P IRL MPLS link with encryption. So again, the data center connectivity can be done with link guard and putting NPMD rather than going for an expensive data diode. RBI बरंच काही सांगत असतं, RBI ला पैसे नाही कमवले, बँकांना शेवटी पैसे खूप पडताळून 6 महिने वर खाली सगळं होऊन गेले. इनफॅक्ट गेल्या आठवड्यात आमच्याकडे RBI येऊन गेली आणि RBI ने आमचा कोड स्क्रुटिनाइज केला की तुमच्या कोड लेवलला दाखवा तुम्ही खरंच जे म्हणता ते करता का. कारण त्यांचाही विश्वास नव्हता की आपण खरंच मेक इन इंडियामध्ये अशा कंपनीज आहेत ज्या एवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरतात. आणि तिसरी गोष्ट प्राइसिंग आहे. आपण काही म्हटलं तरी शेवटी आपला कितना देते कॉन्सेप्ट आहे. गाडी मायलेज किती देते सांगते, बाकी असू दे ना. सो आपल्याला प्राइस सेन्सिटिव्ह मार्केट आपण आहोत आणि असणं गरजेचं आहे कारण आपला कस्टमर प्राइस सेन्सिटिव्ह आहे. आपण काही लाख डॉलरचे घेऊ पण कस्टमरला पैसे देत नाही. नेटवर्किंग ही अशी गोष्ट आहे जिकडे बँकांचे मालक म्हणतात तो खर्च आहे किती कमी करता येतो तो सांग. कोणच म्हणणार नाही की मी चांगली सिक्युरिटी देतो, पैसे IT बजेट वाढवून द्या. कोणी नाही वाढवून दे. सगळ्यांना IT बजेट कमीच हवं दरवर्षी. त्यामुळे आम्ही ऑफिस बेस प्राइसिंग करतो. जसं तुम्ही AWS मध्ये तुमचं जसं स्केल होतं तसं तुम्ही एक्स्ट्रा पैसे भरता, ते ऑफिस बेस प्राइसिंग आहे. त्यामुळे प्राइसिंग मध्ये एकानं घेतलंय. बरेचसे प्रोडक्ट आहेत की सगळ्या प्रोडक्टमध्ये जाणार नाही, पण मेन बँकांसाठी असलेले 2 प्रोडक्ट नेटवर्क गार्ड आणि डेटा गार्ड. नेटवर्क गार्डमध्ये आपल्या डिव्हायसेसमध्ये कम्प्लिटली तुमचं राउटिंग चालतं. त्याच्यात ऑलरेडी स्टेटफुल फायरवॉल आहे ज्याच्यात डोमेन फिल्टर आहे. त्यामुळे तुम्ही रिस्ट्रिक्ट करू शकता किती डोमेन्स. मायक्रो सेगमेंटेशन आहे. तुम्ही मॅक बेस बाइंडिंग करू शकता, सांगू शकता कुठल्या युजरला कुठल्या साईटचा किती वेळ ऍक्सेस आहे. तुम्ही रेट लिमिट लावू शकता की तो एवढाच डेटा द्या. सर बोलले की तुमचं जर एवढा थ्रूपुट जात असेल आणि सडनली कोणतरी 1 GB डेटा डाउनलोड केला तर तो ॲनामली डिटेक्ट करून ती नेटवर्कमधनं लॅनमधनं त्याला बाहेर काढतो. तर लोक म्हणतात की 2 सिमवर किंवा 2 ब्रॉडबँडवर SD-WAN चालवतो, बरेचसे म्हणतात. पण मी समजा तो डब्बा उचलून घरी घेऊन गेलो आणि त्याच्यात 2 ब्रॉडबँड टाकले, चालणार की नाही चालणार? चालणार ना. तो आला की घरून तुझ्या नेटवर्कमध्ये हा नाही चालत. त्याच्यात लोकेशन ॲनामली टाकलेली आहे आणि एक AI इंजिन टाकलेलं आहे जो बॉक्स हल्ला रिबूट झाला की तो नेटवर्कचा अख्खा ॲप चेक करतो. तो हे चेक करतो की लॅबमध्ये कुठले डिव्हाइसेस होते, ते किती डेटा ट्रान्समिट करतायत. जर सीमवर असेल तर कुठल्या टावरला काय सिग्नल्स त्यांनी कनेक्ट करतो.
जर ब्रॉडबँड असेल तर पोर्ट सर्व्हिस प्रोव्हायडर त्याचा हॉप्स किती आहे हे सगळं स्टडी करून तो बॉक्स रिमूव्ह झाला तर सांगतो नाही माझं लोकेशन हल्लंय आणि तो त्या लँडमधनं त्याला बाहेर काढतो आणि तुम्हाला अलर्ट देतो तुम्ही ओके म्हणा तो चालू आहे परत या सगळ्या गोष्टीचा विचार करून बनवलाय कारण आम्हाला आधारमध्ये यूज केस आलेली लोक रात्री आधारचा डब्बा घेऊन खाली फ्रीज खाली नवीन आधार सेंटर उघडत होते आधार प्रिंट करायला त्या यूज केससाठी आम्ही हे सोल्युशन बनवलं बाकी बरेच आहेत मॅनेज वायफायचं सोल्युशन आहे मेक इन इंडिया वायफाय 6 चे ॲक्सेस पॉईंट लावतो आपण तेही वापरू शकतो पण बँक्समध्ये सध्या तरी तेवढं रेलिव्हन्स नाही आहे पण पुढे विचार करायला हवा जसं सर बोलले की बँकमध्ये आजकाल लोक येत नाही आहेत मग तुम्ही बँकची ब्रांच का उघडली ब्रांच बंद करणार का बंद करणार त्या एम्प्लॉईजचं काय करणार बंद केली तर ब्रँड प्रेझेन्स कुठून होणार मग बँकची ब्रांच दुसरं काही देऊ शकते का लोकांना बँकच्या ब्रांचमध्ये जर वायफाय असला तर फुटफॉल वाढेल का त्यांनी आज तुम्ही सांगता तुमच्या पदाधिकाऱ्यांना अहो घरी घरी जाऊन म्युच्युअल फंड विका हा ते टार्गेट देतात सगळ्यांना म्युच्युअल फंड विका घरी जाऊन काहीतरी ऍडिशनल इन्कम पाहिजे पण त्याऐवजी तुम्ही तुमच्या ब्रांचमध्ये आज अवेअरनेस सेशन्स करताय का लोकांना इन्व्हेस्टमेंटसाठी ती अवेअरनेस सेशन जर तुम्ही तुमच्या ब्रांचमध्ये केली आणि तुम्ही त्यांना कॉन्फिडन्स दिला की हे असं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे तर बँकेत तुमच्या लँग्वेजचा जो इन्व्हेस्टमेंट करा लोक ते आज 0-10 किंवा हे सगळे मोठे डिजिटल वाले काय करतात तेच करतात ते तुम्हाला सांगताय की कसं इन्व्हेस्ट करायला पाहिजे म्हणून ते त्यांच्या थ्रू इन्व्हेस्ट करतात तुम्ही नाही सांगत तुम्ही फक्त म्हणता माझ्याकडे इन्व्हेस्ट करा माझ्याकडे इन्व्हेस्ट करा म्हणून कशाला मी डिजिटली ऑनलाईन इन्व्हेस्ट करतो तुमच्यावर कशाला करू सो बँकेची ब्रांच उपयुक्त कशी होऊ शकते याचा विचार करणं गरजेचं आहे सगळे आर्किटेक्चर सपोर्ट होतात पण मी मेन या गोष्टीवर येणार आहे की आपण वेगळं काय करतो थोडंसं टेक्निकल होत आहे पण टेक्निकल लोकांना काही बाकीच्यांना सोबत येतं तुम्ही थोडे झूम काढू शकता म्हणजे या स्लाइड होता ट्रेडिशनली जेव्हा आपण ट्रॅफिक टाकतो तेव्हा ते स्टेशन बेस्ड ट्रॅफिक असतं बरोबर पॉइंटर आहे का पॉइंटर आहे सर ट्रेडिशनली आपण जेव्हा नेटवर्क बघतो तेव्हा आपण सेशन बेस्ड ट्रॅफिक करतो म्हणजे समजा तुमच्या 2 लिंक असतील तर आपण 4 टनल बनवतो आणि ट्रॅफिक कुठल्या तरी एका सेशनमधून जात असेल आता लोक म्हणतात नाही आम्ही सगळ्या सेशनमधून पाठवतो नाही पाठवतो तुम्ही लोड बॅलन्स करता ही लिंक फेल झाल्यानंतर तुम्ही दुसरीकडे मूव्ह करता याची एन्क्रिप्शन की जी आहे एम्पिरेशन ही स्टॅटिक असते ती कधी चेंज होत नाही जोपर्यंत तुमची लिंक रिबूट होत नाही तोपर्यंत लिंक तुमची की चेंज होत नाही आणि सगळे डायनॅमिक राउटिंग वापरतात डायनॅमिक राउटिंग म्हणजे कुठला एक कुठेही पाहून कुठे जाऊ शकतं विच इज अ व्हलनरेबिलिटी पण लोक वापरायचे कारण का सिस्कोने हा प्रोटोकॉल आणला आणि तो तसा चालला त्यामुळे लोकांनी वापरला याच्यात बरेचसे इश्यूज आहेत आपण काय करतो की जेव्हा 2 लिंक्स असतात तेव्हा आपण मल्टिपल सेशन्स बनवतो ते सगळे सेशन्स आपण एका टनलमध्ये आणतो आणि स्टॅटिक राउट मारतो त्यामुळे काहीही कुठेही व्हलनरेबिलिटी नाही आहे तो टनल स्टॅटिक आहे जेव्हा ट्रॅफिक येतं तेव्हा पॅकेट्समध्ये ट्रॅफिक स्प्लिट होऊन प्रत्येक पॅकेट एन्क्रिप्ट होऊन ते मल्टिपल सेशन्स मधनं जातं आणि हेड एंडला परत ॲग्रिगेट होतं त्या केसमध्ये जर कोणी तुमची एक लिंक हॅक केली तर अख्खं सेशन मिळतं अख्खं ट्रॅफिक मिळतं या केसमध्ये जर त्यांनी एखादी लिंक हॅक केली तर त्याला फक्त काही पॅकेट्स मिळतात रँडम ऑर्डरमध्ये मिळतात आणि ती पॅकेट सुद्धा आपण एन्क्रिप्शन की दर 10 मिनिटाला चेंज करतो सो दॅट मेक्स द सोल्युशन मच मोर सिक्युअर आणि रोबस्ट याला आपण पॅकेट बेस्ड मल्टी सेशन टनल ॲग्रिगेशन म्हणतो दुसरी गोष्ट जेव्हा तुमची लिंक फेल होते तेव्हा टनल रिएस्टॅब्लिश नाही होत त्यामुळे राऊट डिलीट नाही होत तुमचा टनल एकच आहे तुमचा टनल चालू आहे तुमचं सेशन फेल झालं त्या सेशनमधनं पाठवलेलं जे पॅकेट होतं त्याची कॉपी दुसऱ्या सेशनमध्ये असते तो परत ते पॅकेट पाठवतो आणि ते पॅकेट रिअसेबल येतो तुम्हाला 0 पॅकेट लॉस सोल्युशन येतं बँकिंगमध्ये फार इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही जेव्हा एखादी फाईल पाठवता तर ते 4 पॅकेट जरी गेले तर 4 डिजिट जाऊ शकतात आणि ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड इनकन्सिस्टंट होऊ शकतो SBI हा प्रॉब्लेम होता जेव्हा ATMs असतात तेव्हा तुम्ही EJ पूल करताय डेटामध्ये आणि आजकाल दिवसाला 3-4 वेळा EJ पूलिंग होतं तुम्ही जेव्हा EJ पूल करता तेव्हा जर ती फाईल फेल झाली पॅकेट लॉसमुळे तर तुम्हाला EJ रिइनिशिएट करावा लागतो आणि जेव्हा EJ पूल चालू असतं तेव्हा जनरली ATMच्या परफॉर्मन्सला डिग्रेडेशन येतं थोडंसं ट्रान्झॅक्शन मारलं तर त्यामुळे परत EJ पूल करणं इज नॉट कन्व्हिनियंट आम्ही आणि ते MPLS वापरत होते
तरी सुद्धा त्याला EJ-पूलला प्रॉब्लेम येत होता. कारण का ते काय 210 kbps 512 kbps एमपीएस होतं, डिसेंट प्रायमरी होतं. त्यामुळे जर EJ-पूलमध्ये लिंक केलं प्रॉब्लेम झाला की EJ फेल व्हायचं. आज त्यांचे 2 सिमवर कन्सिस्टंटली EJ-पूल चालू आहे. आता ते नाही, त्यांनी हे पण डिस्कवर केलं, हे डिस्कवर केलं, आम्ही नव्हती दिली ना सर्व्हिस, की नॉट ऑनली EJ-पूल, ते रिव्हर्स डायरेक्शन मध्ये 700 MB पॅच अपडेट मारतात त्यांच्या एटीएमला. सिम मधनं 700 MB पॅच अपडेट मारतात. पूर्वी इंजिनियर पाठवायचे पॅच अपडेट मारायला, आता त्या सिम मधनच अपडेट मारतात. का? कारण का त्यांनी कन्सिस्टंटली बघितलंय अक्रॉस लोकेशन्स 2 सिम त्यांना कन्सिस्टंटली 2 ते 8 MBPS, कुठे कुठे 20 MBPS मिळतोय त्यांना कन्सिस्टंटली. का मिळतोय? कारण का आपण एक सिम एका वेळी वापरतो, आपण दोन्ही सिम एकत्र वापरतो आणि टनल एक आहे. त्यामुळे जरी एखादा सिम फेल झाला, कारण सिम मध्ये ते होतं, पॅकेट ड्रॉप होणार, बँडविड्थ फ्लक्च्युएट होणार, हे सगळं होत राहणार. त्यामुळे सिम कनेक्टिव्हिटी अनस्टेबल आहे. म्हणून एवढे वर्ष बँक मध्ये सिम नाही, फेलच द्या, स्टेबल आहे. पण या टेक्नॉलॉजीमुळे जरी एखाद्या सिमची थ्रूपुट कमी झाली, वाढली, पॅकेट लॉस वाढला, कमी झाला, काहीही फरक पडत नाही. कारण का तुमचा टनल एक आहे, तुमचा राऊट स्टॅटिक आहे, तुमची पॅकेट सगळीकडनं जात आहे, याचं थ्रूपुट कमी झालं, तिकडनं कमी ट्रॅफिक जाईल, जास्त जाईल, परत आलं परत तिकडे जाईल आणि पॅकेट लेवलला डिसिजन होत आहे. ट्रेडिशनली तुम्ही सेशन लेवलला डिसिजन करता. एकदा सेशन एस्टॅब्लिश झालं की तुम्ही परत डिसिजन करत नाही, जोपर्यंत ते सेशन फेल होत नाही तोपर्यंत. इकडे तुम्ही प्रत्येक पॅकेटला डिसिजन घेता. सो तो डिफरन्स आहे या दोन टेक्नॉलॉजीमध्ये. आम्ही बऱ्याचशा गोष्टी केल्या SBI साठी, त्यांच्या कस्टम बिल्ड ज्या आणि बाकी लोकांना रोल आउट केल्या. फॉर एक्झाम्पल SBI आमच्याकडे नेहमी येतो की नाही ती साईट डाऊन आहे, तुमचा बॉक्स चालत नाही. मग आम्ही म्हणायचं नाही तिकडे, मग फोन बिल केलं तर काय झालं, तिकडे पॉवरच नाही आहे. मग ते सगळं बोंबाबोंब व्हायला लागले. त्यामुळे आता आम्ही बॉक्समध्येच टेक्नॉलॉजी बिल्ड केली आहे की बॉक्स जेव्हा ते लोकेशन डाऊन होतं तेव्हा तुम्हाला सांगतो की ते का डाऊन आहे. 4 कारण असू शकतात. पहिलं, पॉवर नाही आहे. दुसरं, लॅन केबल पुल्ड आउट आहे किंवा लूज झालेली आहे. तिसरं, लॅन केबल पण पुल्ड आउट नाही आहे, पॉवर पण आहे, पण लॅन मशीन मध्ये प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे किती वेळा बोलायचं बँक म्हणतो आमच्याकडे इंटरनेट नाही, आमच्याकडे CBS ॲक्सेस नाही, आमच्याकडे CBS ॲक्सेस. मग आम्हाला शिकलो तर विचारतो तुमच्याकडे नाही म्हणजे अख्ख्या ब्रांचला नाही का? नाही तर म्हणतो नाही माझ्या मशीनला नाही आहे. पण तुमची लँड केबल लावली का बघितले का? हा अशी लूज झाली. त्यामुळे लोकांना विचारायला लागतं. मला काय होतं, मॅनेजर केबिनमध्ये बसतो, त्याच्याकडे ऍक्सेस नसला की तो बाहेर जाऊन विचारत नाही. तो म्हणजे काय CBS बंद आहे, ते CBS बंद आहे म्हटलं की तिकडचा माणूस डायरेक्ट फोन करतो IT वाले, CBS बंद आहे. तो काही चेक करत नाही की बाकीकडे चालू आहे, याच्याकडे बंद आहे. साहेबांनी सांगितलं बंद आहे म्हणजे बंद आहे, बरोबर. आणि मग हे सगळं जर बरोबर असेल तर मे बी तुमच्या डिव्हाइसमध्ये, तुमच्या टनलमध्ये, तुमच्या राउटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे. आमच्या डॅशबोर्डमध्ये 4 गोष्टी दिसतात की प्रॉब्लेम कुठे. आणि जर डिव्हाइसने डिटेक्ट केलं की टनलमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा राउटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे, तो डिव्हाइस सेल्फ रिबूट मारतो. तो थांबत नाही, तो सेल्फ रिबूट मारतो. रिबूट मारायला जर टनल आला तर तो तुम्हाला सिस्टॉप पाठवतो की मी डिटेक्ट केलं डाऊन आहे, मी अप आलो, मी हा रिपोर्ट पाठवला. सो बऱ्याचशा गोष्टी बिल्ड केलेल्या आपण त्याच्यासाठी की त्यांना हवे होतं की समजा माझा कंट्रोलर डाऊन झाला, SBI मध्ये एक सेंट्रली कंट्रोलर डेटा सेंटर, जर डेटा सेंटर बसलं तर मी DC to DR शिफ्ट कसं करू? कंट्रोलच नाही आहे. सो त्याच्यासाठी आम्ही एक व्हॅलिडेटेड SMS बनवलं की तुम्ही CP ला SMS पाठवू शकता आणि तो CP स्वतः शिफ्ट होतो DC to DR. ऑफकोर्स व्हॅलिडेटेड SMS आहे, म्हणजे कोणी काय असं रिबूट म्हणून नाही पाठवू शकत, पण SMS ला तुम्ही हे करू. सो अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपण बनवलेल्या आहेत त्याच्यासाठी. फायरवॉलमध्ये सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी बनवल्या. सर ते फॉर्मॅट त्याच्या PPT त्याच्या टाकलेलं फॉर्मॅट होतं. पण फायरवॉलमध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे फायरवॉलला लोकल GUI CL ऍक्सेस नाही. आमच्याकडे कस्टमर येऊन भोग मारतात की नाही आम्हाला तर पाहिजेच. का पाहिजे सांग, मला ब्रांचमध्ये काही नाही. असं काय तुम्ही त्या फायरवॉलमध्ये लॉग इन करून बघणार आहे जे तुम्ही रिमोटली ऍक्सेस करून नाही करू शकत. नाही सिस्टम मिळत नाही. म्हटलं आहे, पिन नाही मारू शकत आहे, राऊट नाही होऊ शकत आहे. इनफॅक्ट आमच्याकडे उलटे आहे. तुम्ही जर माझ्या फायरवॉलमध्ये घुसलात ना तरी राऊट दिसत नाही. तो राऊट स्क्रॅम्बल्ड आणि AES-16 ला एन्क्रिप्टेड आहे. कारण आतमध्ये घुसलात तर राऊट दिसत नाही, पोर्टलवरच राऊट दिसतो. काय बघायचं राऊट? कोणाला राऊट बघायचं आहे? फक्त IT ला राऊट बघण्याची गरज आहे, बाकी कोणाला राऊट बघायचं आहे आणि का बघायचं आहे.
जेवढा डेटा तुम्ही कंट्रोल ठेवाल आणि जेवढा कमी लोकांना माहित असेल तेवढं तुम्ही सेफ आहात. जेवढ्या जास्त लोकांना त्या फायरवॉलचा ऍक्सेस आहे आणि जेवढ्या जास्त लोकांना त्याचे राउट्स माहिती आहेत तेवढं तुम्ही जास्त एक्सपोज झाला. सिंपल कॉन्सेप्ट आहे. आपण फ्रेमवर्क मध्ये पण बघितलं ना, रोल बेस्ड ऍक्सेस, नीड बेस्ड ऍक्सेस. पण आज आपण ते इम्प्लिमेंट काही नाही करतो, ते आम्ही फोर्स करतो लोकांना इम्प्लिमेंट करतो. आम्ही RFP सोडतो ज्याच्यात लिहिलेलं असतं कोऑर्डिनेटली लोकल GUI ऍक्सेस विथ USB अँड VGA पोर्ट. नाही आमच्याकडे VGA पोर्ट, कन्सोल पोर्ट पण नाही देणार. कारण का आमचा कॉन्सेप्ट सिंपल आहे. आम्हाला बँक सिक्युअर करायचे. नुसती डील जिंकून आज जिंकून हा मी सगळं टिक 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 केलं आणि जिंकलो अरेंजमेंट जायचं नाही. त्याच्यात सुद्धा आम्ही बऱ्याचशा गोष्टी इम्प्लिमेंट केल्या आहेत. फॉर एक्झाम्पल लोक म्हणतात अरे IPS IDS द्या, थ्रेट इंटेल द्या. आमचा पहिला प्रश्न तुमच्याकडे सॉक आहे का? तो डॅशबोर्ड कोण बघणार? तो डॅशबोर्ड येईल पण बघणार कोण? त्याच्या थ्रेट्स तुम्हाला तो लाल 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 दाखवेल 15,000 थ्रेट थांबवल्या. सो आम्ही सॉफ्ट बरोबर पण एका इंटिग्रेट केलेलं आहे. जिकडे सांगतो तुम्हाला जर इंटिग्रेटेड सर्व्हिस हवी असेल तर ही गोष्ट घ्या, नाही तर घेऊ नका. नॉर्मल बँकिंग मध्ये याची गरज नाही आहे. सेंट्रल लोकेशनला मेबी आहे. सो इकडे एका सिंगल सर्व्हिसमध्ये तुम्हाला वॅन पासनं ते तुमच्या सिक्युरिटी पासनं ते फायरवॉल पासनं ते तुमच्या कम्प्लीट ऍप्लिकेशन लेवल आणि एंड पॉइंट सिक्युरिटी सुद्धा इंटिग्रेट करतो. याच्यात थर्ड पार्टी कॅस्परस्की ॲक्रॉमिस हे सगळं इम्प्लिमेंट करतो. ऑफ अ सिंगल प्लॅटफॉर्म, ऑफ अ सिंगल सिक्युअर बाय डिझाइन कॉन्सेप्ट, नो लोकल GUI, नो CLI, नो ओपन OS आणि सिंगल डॅशबोर्ड. आम्ही जेव्हा एंड पॉइंट सिक्युरिटी सुद्धा इम्प्लिमेंट करतोय तेव्हा सुद्धा आम्ही चेक करतोय कुठल्या वेंडरवर आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही नावं नाही घेत पण जे मोस्ट कॉमन पुण्यातले वेंडर आहे त्यांच्यावर नाही इम्प्लिमेंट करत. आम्ही कॅस्परस्की बरोबर करतोय, आम्ही ॲक्रॉनिस बरोबर करतोय. महागातले प्लेयर आहे पण चांगले प्लेयर आहे. सो आमचा पर्पज ऑलवेज आहे की क्वालिटी असली पाहिजे, सिक्युरिटी असली पाहिजे. कारण हा प्रोडक्ट स्वस्तात विकत घेणारा प्रोडक्ट नाही आहे. तुमची अख्खी बँक ठप्प होऊ शकते. कारण हा स्वस्तातला प्रोडक्ट घेणं महागातला प्रोडक्ट. पण कॉस्ट वाचते का? हो कॉस्ट वाचते. कॉस्ट कुठे वाचते? तुमची कॉस्ट वाचते कारण ऑपेक्स बेस्ड प्राइसिंग आहे. वेंडरची स्कीम इन द गेम आहे. दुसरी तुमची कॉस्ट वाचते, तुमचे IT रिसोर्सेस वाचतात. तुम्हाला लोकल म्हणजे मी सांगतो TDCC मध्ये जेव्हा आम्ही सुरू केलं तर त्याच्याकडे 50 IT माणसं होती. जवळ 130-140 ब्रांच होत्या आणि 50 माणसं होती IT ची लोक. आज ती 3 वर आली आहे. ते तिघही हेड ऑफिसला बसतात. त्यातल्या दोघांचं काम एवढंच आहे, अरे मशीन खराब झालं रे, अरे माऊस द्यायला रे, नवीन माणूस आला रे, लॅपटॉप पाठव, माऊस पाठव, हे काम आहे. नेटवर्क रिलेटेड काम ब्रांचमध्ये जाऊन त्याला करायला गरज पडत नाही. नेटवर्क रिलेटेड काम सेंट्रली बसून होतात आणि सेंट्रली डेटा सेंटरला नाही बरं का, काही गरज नाही आहे. कुठल्याही ब्रांचमध्ये बस, तिकडनं तुला ऍक्सेस आहे, सगळं चेंज करू शकतो. त्यामुळे तुमचे IT रिसोर्सेस कमी होतात, तुमची लाईफ सायकल कॉस्ट कमी होते. कारण का तुम्हाला जेव्हा एखादा नवीन फीचर हवा असतो तेव्हा ट्रेडिशनल वेंडर्स हा याचा वेगळं लायसन्स आहे, 40 मॅनेजर पाहिजे का, वेगळं लायसन्स आहे. अच्छा तो रिपोर्ट पण पाहिजे का, याचं वेगळं लायसन्स आहे. प्रत्येकाचं लायसन्स वेगळं आहे. त्यामुळे सुरुवातीकडनं होते आणि मग नंतर त्याची रिपीट कॉस्ट वाढत जाते. सो आम्ही त्याच्यात बिलीव्ह करत नाही. जे रिपोर्ट आहे, जे फीचर आहे, सगळ्यांना तुम्हाला ऍक्सेस आहे. शेवटी आपण कोल्हापुरात आहोत आणि शिवाजीबद्दल बोलल्याशिवाय चालणार नाही. ते बोललेले की तुम्ही स्वतःचं घर बनवा, स्वतःचं राज्य बनवा. आम्ही ते स्वतःचं राज्य मेक इन इंडिया बनवायचा प्रयत्न करतोय. पण ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या साथीशिवाय बनणार नाही. आम्ही बनवू पण तुम्ही घेतलं नाही तर त्याचा काय फायदा नाही होणार. आज बऱ्याच लोकांनी ऑलरेडी ट्रस्ट आहे. जसं मी म्हटलं ICICI बँक पासून ते शिवकृपा किंवा टेलिफोन सुद्धा आम्ही टाटा, जिओ, वोडाफोन सगळ्यांबरोबर काम करतो. इंटरनॅशनली सुद्धा आम्ही बरेचसे इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केली. आता कंबोडियाच्या मार्केटमध्ये सेंट्रल बँक ऑफ केनिया या सगळ्या ठिकाणी आमची इम्प्लिमेंटेशन सुरू झालेली आहे. आणि बऱ्याचशा नॉन बँकिंग लोकांची पण आम्ही काम करतो. कारण लोकांना वाटतं बँकिंग फार क्रिटिकल आहे, पण मी आज म्हणतो बँकिंगपेक्षा हॉस्पिटल्स क्रिटिकल आहे. हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही एम्सचा हॅक बघितला असेल, सगळे व्हेंटिलेटर बंद केले तरी, सगळे व्हेंटिलेटर. तुम्ही विचार करा की रॅन्समवेअर बँकमध्ये तर म्हणू शकतो की बाबा एवढे पैसे तुम्ही फाईल देणार नाही, पण हॉस्पिटलमध्ये मी लिटरली जीव धरलाय मोठी की सगळे व्हेंटिलेटर बंद आहेत, ICU पैसे देत असतो बोल नाही तर राहू दे बंद. 3-4 मिनिटाचा पण टॉलरन्स नाही. सो आम्ही बऱ्याचशा हॉस्पिटल्सना पण सर्व करतो. जसं पायनियर लॅब्स आहे की हैदराबादमध्ये बरीचशी हॉस्पिटल आहे, तिकडे पण आम्ही त्यांना सर्व देऊन करतो. त्याची मला माहिती आहे उशीर झाला थोडा, त्यामुळे मी जरा पटापट आलो बाकीच्यांचं थोडा हे करायला.
पण जर काही प्रश्न असतील तर हॅपी टू आन्सर, बाहेरही किंवा आत्ताही मला काही विचारायचं आहे. बरोबर. नाही, all the packages are not residing all that. They go through multiple segments on a round robin basis. What is the time sequence for that? Changing of time sequence? नाही, प्रत्येक पॅकेज येतं ना ते पहिल्या सेशन मध्ये जातं, दुसऱ्या मध्ये जातं, तिसऱ्या मध्ये जातं, असं सेशन वाईज जात राहतं ते. But is it a sequential? नाही, इट इज रॅन्डम सिक्वेन्स. It's a random. रॅन्डम सिक्वेन्स. रॅन्डम सिक्वेन्स मध्ये जातं. सगळी पॅकेज सगळ्या सेशन मध्ये नाही जात. पॅकेज येतात ते एका सेशन मध्ये जातं, नेक्स्ट पॅकेज दुसऱ्या मध्ये जातं, नेक्स्ट पॅकेज तिसऱ्या मध्ये जातं, पण ते सिक्वेन्स मध्ये नाही जात. रॅन्डम सिक्वेन्स मध्ये जातं. त्याचे अल्गोरिदम त्या बॉक्स मध्ये आहे. आणि जेव्हा पॅकेज फेल होतं, ते सेशन फेल होतं, तेव्हा त्याची कॉपी दुसऱ्या सेशन मध्ये जाते. ती कॉपी राहते, तेवढीच कॉपी जाते. सो इन टर्म्स ऑफ बँडविड्थ युटिलायझेशन जर आपण म्हणू तर तुमचं 1.13% इज द बँडविड्थ युटिलायझेशन बिकॉज ऑफ पॅकेज रिकरेक्शन. पण आज बँडविड्थ बद्दल कोण बोलतंय? म्हणजे VSAT होतं तेव्हा ठीक आहे 240 kbps होती. आता मिनिमम 2 Mbps झालंय. तर बँडविड्थ थ्रूपुट इज नॉट अन इश्यू. दॅट एक्स्ट्रा 12% इज नॉट टू कॉस्ट यू, बट इन रिटर्न व्हॉट यू आर गेटिंग इज सिक्युरिटी. कारण का सेशन हॅक नाही होऊ शकत. Does it have an AI? इट हॅज एन AI in terms of AI दोन लेवल आहे. एक आपण म्हणतो की AI अनालिटिक्स आणि ऑप्स आहे का. AI अनालिटिक्स हा वेगळा लेवल झाला, ती वेगळी सर्व्हिस आहे. याच्यात AI हे आहे की तो डिटेक्ट करतो सेशन्स डाऊन आणि ऑटोमॅटिकली सेशन्स फिरवतो. One more question, whether it is work on the control layer or data layer? It works on control layer, not on the data layer. So मला तुम्ही डेटा विजिबिलिटी नाही आहे, झिरो डेटा विजिबिलिटी. आय ऑनली लुक ॲट द कंट्रोल प्लेन. एक काय व्हॅलिडेटेड API आहे, त्यामुळे बॉक्समध्ये जाऊ पण नाही शकत. तुम्ही जे ऑर्केस्ट्रेटरकडून लॉग इन करता, इट्स अ व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ द बॉक्स, इट्स नॉट द बॉक्स. देयर इज नो टनल इन द बॉक्स. राईट. सो Thank you. हॅलो, माझं नाव गजानन बोर्डे. फर्स्ट ऑफ ऑल तुमचं ॲप्रिशिएशन आहे की तुम्ही एवढं चांगली इन्फॉर्मेशन आपल्याला दिली मला. माझे 3 प्रश्न आहेत त्याच्यावरती. आणि पहिला म्हणजे तुम्ही डेटा डायोड कार्डबद्दल जे तुम्ही इम्प्लिमेंट केलं आहे ते आता सध्या मार्केटमध्ये जोरात त्याच्याबद्दल सुरू आहे. हो. मला त्या डायोड फायरवॉलबद्दल थोडंसं फ्युचर काय असेल त्याची माहिती पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की RBIने पण आपल्याला डायोड फायरवॉल्स इम्प्लिमेंट करा वगैरे असं गाईडलाईन्समध्ये मेन्शन केलेलं आहे. तर त्या डायोड फायरवॉल्स तुम्ही कुठे इम्प्लिमेंट केलेत का आता कुठल्या बँकेमध्ये, आणि जर केले असतील तर त्याला कशा प्रकारे ते इम्प्लिमेंट केले. आणि तिसरं, डायोड फायरवॉल सिक्युअर मानलं जातं नॉर्मल फायरवॉलपेक्षा. तर त्या डायोड फायरवॉलमध्ये पण नॅटिंग टाईपच कन्सिडर वापरलेला असणार आहे. मग ते कशा प्रकारे जास्त सिक्युअर आहेत त्या फायरवॉलपेक्षा, हे माहिती पाहिजे. सो डेटा डायोड काय? डेटा डायोड काय करतो? TCP प्रोटोकॉल ब्रेक करून त्याला UDP म्हणून वन वे ट्रॅफिक करतो. डेटा डायोड कुठे यूज होता? डेटा डायोड बेसिकली यूज होता जिकडे तुम्हाला एअर गॅप नेटवर्क पाहिजे. फॉर एक्झाम्पल आम्ही आर्मी आणि डिफेन्स CRPF आणि BSF बरोबर काम करतो, तिकडे ते लोक डेटा डायोड वापरतात. का वापरतात? कारण का त्यांच्याकडे सुद्धा शेवटी व्हायरस, अँटीव्हायरस आहे. अँटीव्हायरसची सिग्नेचर जेव्हा ऍक्सेस करतो, ट्रेडिशनली आपण काय करतो, आपण त्या सिग्नेचरच्या पोर्टलला जातो आणि तिकडनं जो तुम्ही रिक्वेस्ट पाठवतो आणि तो रिक्वेस्ट येतो. इकडे डेटा डायोडमध्ये ते काय म्हणतात की वन वे फक्त तिकडनं ट्रॅफिक येऊ शकतं ऑफ द सिग्नेचर, पण तिकडनं काही बाहेर जाऊ नाही शकत. सो दॅट लिंक कॅनॉट बी यूज टू हॅक. ट्रेडिशनल फायरवॉल काय बघते? ट्रेडिशनल स्टेटफुल फायरवॉल फक्त हे बघते, मी IP ॲड्रेसला पाठवलं त्याच IP मध्ये रिस्पॉन्स येतो का, एवढंच बघते. मध्ये जर IP स्पूफिंग झालं असेल, मध्ये जर मल्टीकास्टिंग झालं असेल, ते फायरवॉलचं बघणं काम नाही. डेटा डायोड ती संभावनाच ठेवत नाही. डेटा डायोड काय म्हणतो, परत डेटा घेणारच नाही. मी डेटा देणारच नाही, वन वेज डेटा देणार, इधर देणार किंवा घेणार. बँकांमध्ये फायरवॉलमध्ये डेटा डायोडची गरज आहे का? एका ठिकाणी गरज आहे फक्त, विच इज युअर DC to DR. DC to DR मध्ये तुम्ही डेटा डायोड लावू शकता सो दॅट तुमचं जे सिंकिंग आहे त्या तुमचं सिंकमुळे हॅक होणार नाही. फॉर एक्झाम्पल एका बँकेची केस झालेली आहे, मोठी बँक आहे, नाव नाही सांगतात, 750 करोड गेले त्यांचे, ज्याच्यात आजच्या घडीला सुद्धा DC आणि DR दोन्हीची कनेक्टिव्हिटी बँक्स एकत्र करून ठेवतात. म्हणजे DC गेलं की DR वर फेल होणार, ती चुकीची पद्धत आहे. आम्ही नाही रिकमेंड करत. आता बँका इन्सिस्ट करतात म्हणून आम्ही त्याला एक बटन देतो की बाबा तू ऑन ठेव नाही तर ऑफ ठेव. आमचा कॉन्सेप्ट आहे की DC आणि DR ची कनेक्टिव्हिटी एकत्र नसली पाहिजे. तुमचा DC फेल झाला DR ची कनेक्टिव्हिटी का? इट इज वल्नरेबल.
तुमची DCDR जर एकत्र असेल तर मी तुमचं DC डाऊन करून एक DR मध्ये ट्रान्झॅक्शन DC अप करेल. तुमचा सिंक होणार नाही. तुमच्या नंतर कन्सॉलिडेशन मध्ये तुम्हाला कळतं आणि ही व्हलनरेबिलिटी यूज झालेली आहे मोठ्या बँकमध्ये. डेटा डायोड इकडे काय काम करतो, तुमचा जो डेटा सिंक आहे तो तुम्ही म्हणता तो डेटा सिंक वन वे आहे. DC टू DR जाऊ शकतो, DR टू DC नाही येऊ शकत. DR टू DC याला वेगळा डेटा डायोड आहे. सो सेम लिंक मधनं तुम्ही दोन्ही डायरेक्शनला नाही येऊ शकत. तो डेटा डायोडचा कन्सेप्ट आहे. बँकांमध्ये अजूनपर्यंत इम्प्लिमेंटेशन झालं नाही. IDBI इज डुईंग अ टेस्ट वन ऑफ द डेटा डायोड. पण अजूनपर्यंत कोणी इम्प्लिमेंट केलं नाही. पण त्यांना आम्ही बेटर वे सांगितलंय, कारण डेटा डायोड इज अ कॉस्टली प्रोडक्ट. डेटा डायोडची किंमत 50-60 लाख जाते एक डायोडची, म्हणजे एका पेअरची. आम्ही फायरवॉलमध्ये MPMD म्हणून एक कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट केला, मल्टीपाथ मल्टी डायरेक्शन. त्याच्यात आम्ही काय करतो, आम्ही फोर्स करतो ट्रॅफिकला एका वॅन लिंक मधनं जायला आणि दुसऱ्या वॅन लिंक मधनं वर गेला. फोर्स करतो त्याला. सो TX आणि RX वेगळा आहे. So it achieves the same purpose as for the data diode, which means if your link is hacked, someone will only get the TX or the RX, but won't be able to correlate the two. In a way, लोक म्हणायचे असिमेट्रिकल राउटिंग आहे का, पण असिमेट्रिकल राउटिंग आणि MPMD मध्ये फरक आहे. असिमेट्रिकल राउटिंग लिंक फेल झाल्यावर आम्ही इकडे लिंक ऍक्टिव्ह असताना सुद्धा एन्श्योर करतो की दुसऱ्या लिंक मध्ये. सो दॅट इज ऑन डेटा डायोड. टिपिकली आज डेटा डायोड कुठे यूज होत आहेत, डिफेन्समध्ये डेफिनेटली पॉवर सेक्टरमध्ये यूज व्हायला लागले. स्कॅडामध्ये त्यांच्या ट्रान्सफॉर्मर टू सेंट्रल ऑफिसला ट्रॅफिक आणण्यासाठी ते लोक डेटा डायोड वापरतात. सो दॅट देयर इज नो रिव्हर्स पार्ट टू हॅकिंग टू इट. बँकांमध्ये अजूनपर्यंत मेजर इम्प्लिमेंटेशन ऑफ डेटा डायोड मी बघितलेली नाही. पण डेटा डायोडवर अजून एक प्रोडक्ट आहे लिंक गार्ड, विच एन्क्रिप्ट्स एनी लिंक. जसं आपण म्हणतो P2P सेफ आहे, P2P पण सेफ नाही. टॅपिंग पॉईंटला टॅप केलं तर डेटा घेऊ शकतो. Link guard encrypts any P2P IRL MPLS link with encryption. So again, the data center to data center connectivity can be done with link guard and putting MPMD rather than going for an expensive data guard. RBI बरंच काही सांगत असतं, RBI ला पैसे नाही कमवायचे.